पायाच्या अंगठ्यात तीव्र वेदना अचानक जाणवते का? सांध्यानं सूज, जळजळ ही लक्षणे तुम्हाला आहेत का? तर हीच लक्षणे असतील तर शरीरामध्ये युरिक ॲसिड हे वाढलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओचे पॉइंट्स कोणते? तर आज आपण या व्हिडिओमध्ये युरिक ॲसिड का वाढते? युरिक ॲसिड म्हणजे नेमकं काय? युरिक ॲसिड वाढल्यानंतर लक्षणे कोणती दिसतात? याच्यावर उपाय, आहार तसेच होमिओपॅथिक उपचार पद्धतीची भूमिका काय? हे सुद्धा आपण स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. युरिक ॲसिड म्हणजे नेमकं काय हे माहिती असायला पाहिजे. तर युरिक ॲसिड हा आपल्या शरीरामध्ये तयार होणारा एक वेस्ट प्रॉडक्ट आहे, जो शरीराच्या बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये प्युरिन नावाचे घटक असतात, त्यांचं विघटन होतं, ते तुटतात आणि त्यामधून हा युरिक ॲसिड हे तयार होत असते. आणि हे युरिक ॲसिड रक्तात विरघळत असते आणि किडनीच्या वाटे लघवीद्वारे हे आपल्या शरीरातून बाहेर पडते. पण ज्यावेळेस काही कारणं अशी निर्माण होतात, की हे युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये साचून राहते. मग ते कुठे साचते? तर ते क्रिस्टल स्वरूपात सांध्यावर साचायला चालू होते आणि त्यातूनच जो सांधेदुखीचा त्रास होतो त्याला गाऊट असे म्हणतात. हे जे युरिक ॲसिड आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. आता त्याची कारणे कोणती आहेत ती पण माहिती असणं गरजेचं आहे. आता हे जे युरिक ॲसिड वाढायचं जे कारण आहेत ना, ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे लाल मांस. जर तुमच्या आहारामध्ये रेड मीट जास्त असेल खाण्यामध्ये, तर साहजिकच आहे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. तसेच सी फूड त्यामुळे सुद्धा हा त्रास होतो. आनुवंशिकता, काही अशी औषधं आहेत, जर तुम्ही लठ्ठ असाल तरी सुद्धा हा त्रास होतो आणि जर वारंवार जास्त साखरयुक्त पेय पिण्याची जर सवय असेल, की ज्याच्यामध्ये फ्रुक्टोज जास्त आहेत, असे जर घटक तुमच्या आहारामध्ये सातत्याने येत असतील, तर तुमच्या शरीरामध्ये हे प्युरिन वाढून हा युरिक ॲसिडचा त्रास वाढू शकतो. काही किडनी आजारामुळे सुद्धा हा युरिक ॲसिड हे शरीरामध्ये साचलं जातं. कारण किडनीचंच काम असतं हे युरिक ॲसिड बाहेर टाकणं लघवीवाटे. पण जर किडनीला काही त्रास असेल, काही आजार असेल, तर ते फिल्ट्रेशन व्यवस्थित होत नाही आणि मग हे परिणामी हे जे युरिक ॲसिड आहे, हे तुमच्या शरीरामध्ये सांध्यावर साचण्यास चालू होत असते. युरिक ॲसिड वाढले म्हणजे तुम्हाला गाऊटसारखी कंडिशन तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाली. हा सांधेदुखीचाच एक प्रकार आहे आणि याचं लक्षण कसे ओळखायचे? तर तुमच्या जो पायाचा जो अंगठा आहे विशेषतः त्याच्यावर तुम्हाला लालसरपणा येतो, सूज येते आणि असह्य त्या ठिकाणी वेदना होत असतात. तो अंगठा गरम होत असतो. इतरही सांध्यावर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. ज्या ठिकाणी ते युरिक ॲसिडचे स्फटिक जमा होतात ज्या सांध्यावर, त्या ठिकाणी या वेदना, हा त्रास होत असतो. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चालताना खूप त्रास होतो, वेदना होतात, सांधे कडक होतात आणि या वेदना खूप वाढत जातात. बऱ्याच वेळेला असंही दिसून येतं, की काही त्रास नसतो आणि ब्लड टेस्टमध्ये युरिक ॲसिड वाढलेलं आहे हे दिसून येते. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला किडनीचा आजार हा असू शकतो. त्यामुळे वर्षातून 2 वेळा तरी युरिक ॲसिड चेक करणं फार महत्त्वाचं आहे. सांधेदुखीकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. कारण जर सांधेदुखी वाढत गेली, तर तुम्हाला हालचालसुद्धा खूप त्रासदायक ठरू शकते. हालचाल शक्यतो होतच नाही, इतका त्या ठिकाणी वेदना होतात. त्यामुळे जेव्हा ही लक्षणं दिसतात, अशा वेळेला लगेचच त्या ठिकाणी उपचार पद्धती चालू करा. युरिक ॲसिड जर शरीरामध्ये वाढून द्यायचं नसेल, तर आहार हा फार महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला काय खाल्लं पाहिजे, ते तुम्हाला मी सांगते. प्रथम तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे. हिरव्या पालेभाज्या आहारात राहू द्यात. ताजी फळे घेत चला. संपूर्ण धान्य तुमच्या आहारामध्ये राहू द्यात आणि कमी फॅटचे दूध किंवा दही घ्या व डाळीसुद्धा तुम्ही प्रमाणातच घेतल्या पाहिजेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आहारातून जंक फूड, फास्ट फूड तसेच प्युरिनयुक्त पदार्थ, सी फूड, रेड मीट हे सगळं वर्ज्य करणं फार महत्त्वाचं आहे. मद्यपान संपूर्णपणे बंद करा आणि डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेत चला. जर तुमच्या शरीरामध्ये लक्षणं जाणवलीत, तर लगेच त्या ठिकाणी उपचार घ्या. होमिओपॅथीमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी औषधं आहेत, की जी गाऊट या त्रासावर खूप चांगल्या रीतीने काम करतात. रुग्णाला असलेला सांध्यावर असलेला लालसरपणा, वेदना तसेच सूज हे त्वरित कमी करतात. त्यामुळे होमिओपॅथीबद्दल एक मनामध्ये गैरसमज असतो, की या औषधांचा फार गुण उशिरा येतो, तर तसे अजिबात नाही. तुम्ही वेळीच जर उपचार घेतले, तर तुम्हाला रिझल्टसुद्धा लगेचच मिळत असतो. होमिओपॅथीमध्ये एकच औषध सगळ्यांना लागू होत नाही. व्यक्ती स्वरूप औषधं ही वेगवेगळी असतात. त्यामुळे
कोणीही औषधे मनाने न घेता डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी जरूर घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये युरिक ॲसिडबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. अशीच आरोग्यविषयक, आहारविषयक तसेच होमिओपॅथीबद्दलची माहिती, विश्वासार्ह माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.